रोहिणी नावाचा महावीरांच्या काळातला प्रसिद्ध चोर होता. त्याच्या वडिलांनी त्याला सुनावलं होतं, आपला चोरीचा धंदा आहे, व्यवसाय आहे. याद राख, महावीरांचा ज्यावेळी तिथं तत्वज्ञान सांगितलं जात असेल, आख्यान व्याख्यान सुरू असेल, तिथून जात असताना कानं बंद करून जायचं, एकही शब्द महावीरांचा ऐकायचा नाही. त्याला माहित होतं त्याच्या वडिलांना, ह्यानं जर ऐकलं तर हा चोरी सोडून देईल. तो गेला एके दिवशी मध्यधुंद्या अवस्थेमध्ये चोरी केली आणि एका ठिकाणी पडला. तो पुरुष स्त्रिया, त्याला सुंदर स्त्रिया दिसायला लागल्या, तिथं तो पडला. त्यानं विचारलं, हे काय आहे, मी कुठे आलो आहे? त्या लोकांनी सांगितलं, तू स्वर्गात आहे, हे सगळी देव आहेत. पण त्यानं पाहिलं, अरे या देवांच्या, यांना देव म्हटलं जात आहे, पण यांच्या अंगावर घाम येतोय, यांच्या डोळ्यांची उघडझाप होती आहे, याचा अर्थ हे देव नाही आहेत. आणि मग त्यानं तिथून पाय काढता घेतला. त्याला कळलं ते ठग होते, मला फसवत होते, मला मृत्यूदंड ते देणार होते. तो वाचला आणि निघाला. आणि त्यावेळी त्याला आठवलं, ते देव नाही आहेत, देवांच्या डोळ्याची उघडझाप होत नसते, अंगावर घाम येत नसतो. हे कुठं ऐकलं होतं? महावीरांच्या व्याख्यानाच्या जवळून ज्यावेळी निघाला होता, वडिलांनी सांगितलं होतं कान बंद करून जायचं. कान बंद केले होते, पण पायात काटा मोडला आणि तो काटा काढायला फक्त कानावरचे बोट काढले, तेवढ्या वेळात ते ऐकलं होतं महावीरांनी सांगितलेलं व्याख्यानातलं, की देवाच्या डोळ्यांची उघडझाप होत नसते, त्यांच्या अंगावर घाम येत नसतो. तेवढंच ऐकलं, तेवढ्यातून जगण्याची सुटका झाली, जीवनाची सुटका झाली. तसं आम्ही महावीरांचं एक तत्व जरी अनुसरलं, आमच्या जगण्याची खरी सुटका होईल. हे वडीलधाऱ्यानं, माता माऊलीनं लक्षात घ्या. ते तुम्ही अनुसराल.